अकोला में दिव्यांगों की मांगों को लेकर प्रहार दिव्यांग क्रांति संस्था के जिला अध्यक्ष सैयद मोइम अली का महानगर पालिका पर प्रदर्शन। दिव्यांगों की विभिन्न समस्याओं को लेकर अकोला महानगर पालिका को ज्ञापन सौंपा गया। संस्था ने दिव्यांगों को रोजगार और भत्ता जारी रखने तथा रोजगार के लिए जगह उपलब्ध कराने, आवास योजना का लाभ देने तथा महानगर पालिका परिसर में दिव्यांग कक्ष पुनः शुरू करने की मांग की है। संस्था का कहना है कि पूर्व में दिए गए ज्ञापन पर अब तक कोई कार्रवाई नहीं हुई। पदाधिकारियों ने चेतावनी दी है कि मांगों पर जल्द निर्णय नहीं लिया गया तो आंदोलन जारी रहेगा। ज्ञापन शेख नजीर, वंदना घोगरे, गोपाल खेड़कर, मनीषा खेड़कर, शेख बदरू, प्रकाश गटलवार, हिदायत खान, आसिफ मिर्जा, यूसुफ अली, मुजफ्फर बेग, शेख रियाज, राहुल वरगट, निसार खान, असलम मुन्नीवाले, शेख उमर मुन्नीवाले, शेख मोहसिन, मुजाहिद इकबाल, सैयद इस्तिहाक, अनुसार अहमद कुरैशी, उबैद खान इन्होंने दिया। ज्ञापन में जल्द कार्रवाई नहीं होने पर आंदोलन तेज करने की चेतावनी भी दी गई है। 27 मार्चला शासन निर्णय निघाला होता की दिव्यांगांच्या टेम्पररी सर्टिफिकेटचा लाभ बंद। मग त्यानंतर आदरणीय बच्चूभाऊ कडू यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाली शिंदे सेनाकडून। त्याच्यानंतर भाऊने आल्याबरोबर हा विषय धरून पकडला की दिव्यांगांचा कुठल्याही प्रकारचा योजनेचा लाभ बंद झाला नाही पाहिजे, म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी तत्काळ सचिवाला फोन करून सांगितला की दिव्यांगांच्या कुठलाही लाभ बंद करू नका, त्यांना कालावधी द्या। मग त्याच्यानंतर दुसरा शासन निर्णय निघाला, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 4 महिन्याच्या कालावधी देण्यात येत आहे। टेम्पररी सर्टिफिकेट असो की UDID कार्डमध्ये त्रास असो की काही असो, मग कोणत्याही दिव्यांगांचा लाभ थांबू नये यासाठी पत्रव्यवहार निघाला। तरी देखील महानगरपालिकेने 2 महिन्याचे 3 महिन्याचे दिव्यांगांच्या खात्यात पैसे थांबवलेले आहेत, त्यांना अजून लाभ दिलेला नाही। त्याच्यानंतर दिव्यांगांचा घरकुल संबंधित एकूण 30 दिवस उलटून गेलेले आम्ही निवेदन दिलं आहे, एकही आम्हाला पत्र बॅक नाही, फील्ड बॅक नाही। त्याच्यानंतर दिव्यांगांच्या रोजगारासाठी जर आम्ही गेलो तर रोजगारासाठी 284 स्क्वेअर फूट जागा आहे। त्या 284 स्क्वेअर फूटमध्ये चला तुम्ही स्टॉल देत नाही, कारण की एवढा मोठा महानगरपालिका नाही आहे, आपला छोटी महानगरपालिका आहे। तर छोटी महानगरपालिका असताना तुम्ही कमीत कमी आम्हाला 284 स्क्वेअर फूट जागा द्या। त्या 1200 बेरोजगार भत्त्याला धक्का लावता नाही, त्याला धक्का नाही लागला पाहिजे। आणि बाकीचे जे रोजगार करणार आहे, आता यामध्ये किती रोजगार करणारे दिव्यांग, त्यांना तुम्ही जागा अलाउड करा, कारण की महानगरपालिकेची गाडी जाते, जर तो एखादा दिव्यांग तिथे बसलेला असेल तर त्याला अतिक्रमण उचलून आणते, ते बघत नाही का तो दिव्यांग आहे का काय। त्याच्यानंतर महानगरपालिकेने दिव्यांग कक्ष कुठे फेकला, खोलेश्वर मंदिर जवळ, इथून अर्धा किलोमीटर दूर। म्हणजे दिव्यांगाला जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही तिथे अर्धा किलोमीटर जा, पहिले महानगरपालिकेत या, महानगरपालिकेत तुमचं काही काम असेल मग ते करा आणि तिथे जा। आणि तिथे गेल्यानंतर मग काय होते, हयातचे दाखले वेळेवर सादर नाही झाले। कशामुळे झाले नाही, कारण की महानगरपालिकेने हा दिव्यांग कक्ष तिथपर्यंत पाठवलं होतं, आम्हाला ऑफिसच भेटत नव्हता। मग आम्ही लोकांना सांगितलं इथे ते ऑफिस गेला, मग तिथे कोण जाऊन का महानगरपालिकेत एक रूम दिव्यांगांसाठी नाही आहे, एक रूम एक कक्ष दिव्यांगांसाठी नाही आहे। दिव्यांगाला जर काही काम पडलं, इथे काम पडल्यानंतर त्यांनी अर्धा किलोमीटर लांब जावा का? अरे तुम्ही अधिकारी, तुम्ही आमच्यापर्यंत यावा, मग आम्हाला तिथपर्यंत का पाठवत नाही? जर तुम्हाला हयातचे दाखले पाहिजे तर दिव्यांगाच्या घरी जाऊन तुम्ही हयातचे दाखले आणा, काहून दिव्यांगाला इथपर्यंत आणता तुम्ही आणि ऑफिस इकडे तिकडे करता? म्हणजे अजून त्रास, जे आम्हाला त्रास आहे अजून त्याला त्रास वाढवावा। म्हणजे हे पूर्ण महानगरपालिकेने आतापर्यंत दिव्यांगाला त्रास देण्याचे असे अनेक प्रश्न काढलेले आहेत, त्यामध्ये फक्त दिव्यांग परेशान झाला पाहिजे। त्या संदर्भाचे हा आमचा फक्त 2 ते 3 तासाचा हा निवेदन आहे की 2 तासात फक्त आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून एवढे दिव्यांगाला जमा केलेलं आहे। जर 15 दिवसात निकाल नाही लागला तर प्रहार अपंग क्रांती 5000 दिव्यांगासहित महानगरपालिकेत घुसणार आहे। आणि जोपर्यंत महानगरपालिका दिव्यांगांच्या हिताचे आणि हक्काचे जे समस्या आहेत ते सोडणार नाही, आम्ही तोपर्यंत संघर्ष करत राहू। धन्यवाद।